नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास. तळेगाव दाभाडे नगर परिषद यामध्ये झालेला करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराबाबत पुणे विभागीय आयुक्त यांनी सन 2020-21 ला शासनास अहवाल सादर केलेला आहे. सदर अहवालाचं अवलोकन केलं असता तळेगाव दाभाडे नगर परिषद याचे तत्कालीन CEO वैभव आवरे, त्यानंतर नगरसेवक संग्राम काकडे, संदीप शेळके, अरुण भेगडे, अमोल शेटे या व इतर जणांना दोषी ठेवण्यात आलेले आहे. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केल्यानंतर तब्बल 5 वर्षे ही फाईल दाबली जाते. परत नव्याने निवडणुका येतात आणि या निवडणुकामध्ये संदीप शेळके, अमोल शेटे परत सत्तेच्या रणांगणात येऊ इच्छितात. ज्या अर्थी त्यांनी घोटाळा केलेला आहे, अपहार केलेला आहे, अत्यंत गंभीर प्रकारचा अपहार केलेला आहे, या प्रकारचा अहवाल शासनाकडे जातो. मात्र सदर अहवाल हा दाबला जातो. तब्बल 5 वर्षे या अहवालावरती काही होत नाही, याचा सबळ पुराव्यासह मी तुमच्या समोर आलेले आहे. आता ही घटना काय झाली होती ही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तळेगाव दाभाडे नगर परिषद या नगर परिषदेच्या अंतर्गत असणारी तळी यातील गाळ व माती उत्खनन करण्यात आलं. या गाळ व माती उत्खननामध्ये अत्यंत व्यापक प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारात तत्कालीन CEO वैभव आवरे यांना दोषी धरण्यात आला. मात्र सदर व्यक्तीवरती कुठलीही कारवाई झाली नाही. तब्बल 5 वर्ष हा व्यक्ती परत सिस्टीम मध्येच आला, सिस्टीम मध्येच राहिला आणि अजून भ्रष्टाचार केला. याच्याच बरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये असणारे नगरसेवक संग्राम काकडे, संदीप शेळके, अरुण भेगडे, अमोल शेटे व इतर यांनाही दोषी ठेवण्यात आलेले आहे. मी आपल्या समोर हा अहवाल घेऊन येतोय, पाहूयात. आपण पाहूयात की सदर अहवाल हा कुणी दिलेला आहे तर विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे, विभाग पुणे यांना माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांना सादर केलेला आहे. याचा विषय काय आहे? तळेगाव दाभाडे नगर परिषद स्टेशन विभागातील तळ्यामधील गाळ माती उत्खननाबाबत प्राप्त चौकशीचे अहवालाच्या अनुषंगाने त्यांनी तो दिलेला आहे. या प्राप्त चौकशीत जो अहवाल आला त्याच्यामध्ये आपण आता काय घोटाळा झालाय आपण पाहू. हे बघा, आता इथे अगदी स्पष्ट दिसतंय की ही ठेकेदार सेवाभावी संस्था कोण आहे? देवराई नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ जलसंपदा विभाग JCB कंपनी. कालावधी काय? मार्च 18 ते 2018. याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे? किती गाळ काढला, किती माती काढली याचे परिणामच नाहीये त्याच्याकडे. आणि तब्बल 79,13,650 रुपये हे कशात खर्च झालेत? डिझेलवरती खर्च झालेत. बर, डिझेलचा खर्च करण्याचा कुठला ठराव यांच्याकडे आहे का? नगरपालिकेकडे आहे का? तर सदर ठराव नगरपालिकेकडे नाही असा स्पष्ट शेरा यांनी दिलेला आहे. म्हणजे आपण पाहूयात की कशा प्रकारे यांनी भ्रष्टाचार केलाय. 79,13,650 हे कुठल्या नगरसेवकाच्या खिशातनं गेलेले पैसे नाहीत, विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्याकडनं गेलेले पैसे नाहीयेत, तर ते तुमच्या आमच्या करातील पैसे होय. मुळात या कामाला शासनाची परवानगीच नव्हती. म्हणजे आपण पाहूयात की जर शासनाची परवानगी नसेल तर हा एवढा मोठा घाट आयुक्तांनी नगरसेवकांच्या संगनमताने घातला होता. त्याच्यानंतर एवढंच नाही की निवेदक पण पारदर्शकता नाहीये.
निविदा मंजूर करताना पण पारदर्शकता नाहीये. किती माती, किती मुरुम, किती आदी गोष्टी ज्या आहेत, या साहित्याचीच नोंद नाहीये इथे. कामाचे मोजमाप नाहीये. कोणत्या बाबी न तपासता, प्रमाणित न करता सदर बिलं मंजूर केलेत. आता वास्तविक पाहता गेलं तर शासन निर्णयानुसार लोकसहभागातून सदर काम करता येऊ शकत होतं. मात्र शासन निर्णयाच्या विपरीत जाऊन या आयुक्तांनी भ्रष्टाचार करण्यासाठी, हे पैसे लुबाडण्यासाठी हा सगळा घाट घातला आणि त्याला सगळे नगरसेवक म्हणजे जे त्या अहवालात दोषी आहेत ते दोषी आहेत. जर लोकसहभागातून हा होत होता, शासन निर्णय आहे, त्याच्या विपरीत जाऊन जर आयुक्ताला काही करायचं झालं तर त्याला 3 महिन्याच्या आत शासनाला वर्दी द्यावी लागते की असा असा शासन निर्णय आहे, असा असा कायदा आहे आणि ह्या विपरीत जाऊन आमच्या पालिकेने ठराव केलेला आहे आणि हा ठराव आम्ही आपल्याला कळवतो. असं 3 महिन्यात पालिकाचा जो सीईओ आहे त्याला कळवणं आवश्यक आहे. नंतर नियम 129 काय सांगतो की शासनाच्या दरापेक्षा जास्त दर तर यांना ठेकेदाराला किंवा सेवाभावी संस्थेला देता येत नाही. आता जलसंपदा विभागाचे जे दर आहेत, जर गाळ माती काढण्याचा दर आहे 56 रुपये घनमीटरने, मात्र यांनी किती दिलाय? 365 रुपये दिलाय. आता 365 म्हणजे किती झाला? 6 पट झाला. यांना माहितीये पैसा कुणाचा आहे? अहो, पैसा जनतेचा आहे ना. जर पैसा जनतेचा आहे तर यांना कसाही वापरायचा आहे. यांचे खिसे पण भरले गेले पाहिजेत ना. अहो, नगरसेवक झालेत. नगरसेवकाची निवडणूक लढवताना किती खर्च येतो, काय येतो, याची मीडियावरती अत्यंत व्यापक पद्धतीने वाच्यता होते. मग हा खर्च काढणार कुठनं? आयुक्त साहेब पण वरती काहीतरी पाकिट देऊनच इथे आयुक्त बनलेले असतात किंवा जो सीईओ असतो तो पण काही प्रकारे पाकिटबाजी चालते ह्याच्यामध्ये, असं ऐकू येतं आमच्या कानावरती. हे खरंय खोटं आय डोंट नो. पण तोही तळेगावात नगर परिषदेमध्ये अधिकारी बनतो, तो पण कुठेतरी पैसे देऊनच आलेला आहे. मग हे सगळे पैसे रिकव्हर करण्यासाठी आणि मंत्र्यांना पण काही हप्ते दिले जातात का, असा प्रश्न पण एक नागरिक म्हणून पडतो. बर, या सगळ्यांनी घोटाळा केला, ई निविदाच केल्या नाही त्याच्यामध्ये, आणि न करता श्रद्धा इन्फ्रावन यांना ई निविदा मंजूर केल्या. ह्याच्यामध्ये अजून पुढचं जर आपण पाहिलं तर अत्यंत गंभीर बघा की जलसंपदा विभागाच्या निर्णयाचा किंवा त्यांच्या जी दरसूची होती, ही दरसूची 56 रुपयांनी होती. मग यांनी 365 रुपये मंजूर कसे केले? आता एवढंच नाहीये तर आपण अत्यंत गंभीर प्रकारे जर पाहिला तर या अहवालामध्ये बनावटीकरण पण केलेलं ह्या लोकांनी. म्हणजे अहवालात नमूद आहे की XYZ व्यक्ती तिथे नसताना तो हजर आहे असं दाखवून ठराव घेतलेला आहे. म्हणजे हे किती गंभीर प्रकार आहे. जर एखाद्या व्यक्ती तिथे हजरच नाहीये, तिथे तो हजर आहे असं दाखवून हा सगळा घोटाळा केला. आणि या घोटाळ्याचा अहवाल विभागीय आयुक्त यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने मंत्रालयात पाठवला. मंत्रालयात सत्ता कुणाची आहे? भारतीय जनता पक्षाची आहे. नगरसेवक कुणाची आहे? त्यांच्याच आघाडीचे आहेत. मग त्यांच्यावरती कारवाई होईल का नागरिकांनो? हे स्पष्ट होतं. हा अहवाल दाबला, त्यांना दोषी ठरवू दिलं नाही आजपर्यंत, आणि त्यामुळे यांनी परत निवडणूक लढवली. म्हणजे भ्रष्टाचार केला, आरोप आहेत, मात्र सदर आरोपावरती कारवाई न झाल्यामुळे आपले नगरसेवक भ्रष्टाचार आहेत का, व्यापक जनहित पाहून, शासनाची अनास्था पाहून मी हा निर्णय घेतला की जनतेसमोरच याचं वाच्यता करायची, जेणेकरून जनतेने निर्णय आता घ्यायचा आहे. आम्ही आपल्या समोर वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि जनतेने निर्णय घ्यायचा आहे. याबाबत तळेगावच्या सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे की आपला नगरसेवक प्रामाणिक असला पाहिजे, भ्रष्टाचारी नसला पाहिजे, याची
काळजी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.